नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अशोक खरात संदर्भातली. अशोक खरातला राहता सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. जमीन खरेदी आणि अवैध सावकारी प्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. पोलीस बंदोबस्तात अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. या संदर्भात आणखी माहिती देत आहेत माझे सहकारी जयेश सावंत. जयेश, आज कविता एकंदरीत बघितलं तर शिर्डीमध्ये जे आहे फसवणूक आणि अवैध सावकारची प्रकरणी जे आहेत, बोंधू खरात त्याची पत्नीसह 3 जणांवरती जो गुन्हा दाखल होता, त्या गुन्ह्याच्या तपासाकरिता या ठिकाणी शिर्डी पोलिसांनी जे आहे अशोक खरातचा ताबा मागितला आणि काल नाशिक न्यायालयाने जो आहे तो ताबा शिर्डी पोलिसांना दिल्यानंतर आज राहता न्यायालयामध्ये खरात याला हजर करण्यात आलेला आहे. आरसीएफची टीम देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे खरातला या ठिकाणी आता न्यायालयात हजर करून आता पोलीस कोठडी देखील मागणार असल्याची माहिती जी आहे सूत्रांनी दिली आहे. नेमकी न्यायालय या संदर्भात काय आता निर्णय देणार हे बघणं महत्वाचं ठरणार. महत्वाची गोष्ट यात की एकीकडे खरात जो आहे तो महिला अत्याचार प्रकरणी अटक होता, तर दुसरीकडे या जमीन म्हणजे फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरणात जे आहेत 2 जण ताब्यात घेतले. मात्र यातील खरात याची पत्नी जी आहे कल्पना खरात ही अद्यापही फरार आहे. मात्र या तिचा तपास सुरू असताना या ठिकाणी जे आहेत नेमकी शिर्डी पोलीस आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आलं. धन्यवाद जयेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.